अकोल्याच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या विमान पायलट प्रशिक्षण केंद्राला अखेर मंजुरी मिळाली असून खासदार अनुप धोत्रेंच्या पाठपुराव्याला यश आलं आहे। अकोला हे शिक्षणाचं केंद्र म्हणून ओळखलं जातं आणि या नव्या प्रशिक्षण केंद्रामुळे अकोल्याची शैक्षणिक ओळख आणखी भरभक्कम होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। विमान पायलट प्रशिक्षण केंद्रामुळे अकोल्याच्या नावाला राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळणार असल्याचा विश्वास खासदार धोत्रे यांनी व्यक्त केलाय। हे पायलट प्रशिक्षण केंद्र येत्या 4 महिन्यात सुरू होणार असून केंद्र सरकारनं संबंधित संस्थेला अधिकृत मंजुरी दिली आहे। यामुळे पश्चिम विदर्भातील युवकांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे। अकोल्यातील विद्यार्थ्यांना पायलट प्रशिक्षणासाठी मुंबई, चेन्नई सारख्या महानगरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही आणि स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार आहे। या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमी अधिग्रहणाचे काम सुरू केले असून जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची या संदर्भात नियुक्ती करण्यात आली आहे। तसंच आवश्यक निधी उपलब्ध करून देत अकोल्यातील हवाई पट्टी आणि विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीनं सरकारनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। हे पायलट प्रशिक्षण केंद्र म्हणजे अकोल्याच्या विकासाला नवी दिशा देणारी नववर्षाची मोठी भेट असून रोजगार, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। मी मान्य मोदीजीचे व सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर मान्य मुरली अण्णा मोहोळ यांचे विशेष आभार मानेल। अकोलेकरांसाठी जे एक विद्येचं माहेरघर म्हणून ओळखले जाते, मग आरोग्यासाठी येथील जे डॉक्टर्स आहेत, शिवाजी कॉलेजमधील जे इंजिनियर्स घडले आहेत, अशी एक अकोल्याची ओळख आहे। त्यासोबतच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या माध्यमातून जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत, यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी केली आहे। अकोल्यासाठी नव्याने जे अकोला एअरपोर्ट आहे आणि ज्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून नुकताच 209 कोटी रुपये हे लँड ॲक्विजिशनसाठी जी आपली धावपट्टी आहे त्याची लेंथ वाढवण्यासाठी आणि त्याची विड्थ वाढवण्यासाठी हे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। आणि त्याच दिशेने सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या माध्यमातून आपल्या इथे जे पायलट्स असतात त्यांची ट्रेनिंग स्कूल व्हावं याकरिता नवी दिल्ली इथली स्कायनेक्स ही FTO ज्याला आपण फ्लाइंग स्कूल असं म्हणू शकतो, त्याचं नुकताच मागील 2 महिन्यामध्ये मुरली अण्णा मोहोळ यांच्या ऑफिसच्या माध्यमातून सातत एक फॉलोअप होता त्या कंपनीचा आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा, आणि आजच तो MOU त्यांनी सँक्शन केला आहे। त्याच्यामध्ये ज्या लीगल प्रोसेस असतील त्यामध्ये जो एक अग्रीमेंटच्या माध्यमातून एक जो डिपॉझिटचा एक अमाऊंट असतो, ही सगळ्या प्रोसेस त्या कंपनीने पूर्ण केल्या आहेत आणि येत्या 4-6 महिन्यामध्ये अकोल्यामध्ये पायलट ट्रेनिंग स्कूल ही चालू होईल या दिशेने हे सगळं काम चाललं आहे। पुन्हा मी मुरली अण्णा मोहोळ यांचे आभार मानतो।